नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. महाराष्ट्र फूड टूर आपल्याला घेऊन आलेली आहे ठाण्यामध्ये. मला आवडली. इतक्या ठिकाणी चाट खाल्ले जावा पण लक्षात राहिले मस्त. हा जो स्पॉट आहे इथे चेंबूरवरून लांबून लोक येतात खायला. सुखद आहे, मेडिटेशन आहे एक प्रकारचं. सॉरी ठाणेकर, सॉरी. बघा, जे लोक कंप्लेंट करतात की नॉनव्हेज दाखवत नाही, तर दाखवतोय. बाय द वे, आता आपली मुंबई चालू झालेली आहे, त्यामुळे डोंबिवली, ठाणे असे आपण हळूहळू आताच चाललेलो आहोत. तर मला अस्सल ठाणेकर कोणीतरी हवं होतं आणि त्यासाठी आपल्यासोबत येत आहे भुक्कड गर्ल. एक मिनिटं, हे तिच्या पेजचं नाव आहे. तर स्वागत करूया प्राची. वेलकम. हाय. तर ठाण्याविषयी मी खूप जास्त ऐकून आहे आणि खूप लोक आम्हाला कमेंटमध्ये म्हणत होते की ठाण्याला या, ठाण्याला या. तर आपल्याला एकदम असे ऑथेंटिक स्पॉट पाहिजेत खाण्याचे. सध्या तर आपण आयकॉनिक स्पॉटवर येते आहोत ठाण्याच्या. ते आहे तलावपाळी. म्हणजे संध्याकाळी इथे वातावरण आणि व्ह्यूज कमाल असतात. आणि हा काचेचा ब्रिज वगैरे केलेला आहे. येस, कम्प्लिटली हाँगकाँग किंवा असं एकदम व्हिएतनाम स्टाईल मला वाटतंय. एक्झॅक्टली. सो आता इथे जवळच मामलेदार म्हणून एक आहे, जो खूप आयकॉनिक प्लेस आहे आणि खूप जुना आहे. मामलेदार मध्ये मिसळ खाऊयात. बाय द वे, तू अस्सल मामलेदार वाली आहेस का नाहीयेस? ओके, वादग्रस्त विषयांवर आपण नंतर बोलूयात. चला. 1952 छोटा. येस येस. हे ना इथे आपण पार्सल घेऊ शकतो. हे बसून खायचं नाहीये. तिकडे पुढे आहे जिथे आपण बसून खाऊ शकतो. अच्छा, हे तहसीलदारच्या शेजारी आहे. तहसीलदार कचेरी कॅन्टीन असं पण लिहिलं इथे. म्हणजे आल्या पार्किंगला जागा नाही, चालत प्रचंड गर्दी आणि लाईनीत थांबायला लागतं. म्हणजे अस्सल स्पॉट असं समजायचं बरं. हा, मी तुला विचारणार होतो, म्हणजे आपण वादग्रस्त आत बोलू शकणार नाही, पण तू अस्सल मामलेदारीने म्हणजे पुरस्कर्ती मामलेदार मिसळची आहेस का नाहीयेस? नाही ऍक्च्युली. म्हणजे तू लास्ट कधी आली होतीस इथे? मी लहानपणी आली असं म्हणायला हरकत नाही, कारण की तेव्हा मी एकदा खाल्लेलं, पण इट वॉज लाईक ओके, म्हणजे एवढं हाईप करणार का काही नाहीये. बट सॉरी ठाणेकर, सॉरी. तुम्ही अजित मनावर घेऊ नका. मला एवढंच सांगायचं आहे की जी मतं आहेत ती आमची वैयक्तिक मतं आहेत, त्यामुळे ती चुकीची पण असू शकतात. पण मी खाऊन ठरवणार आहे. मी कसलाच पूर्वग्रह ठेवत नाही आता. आणि चव आहे त्याला, पण म्हणजे प्रत्येकाचं टेस्ट बड असतं, सो आपण सांगू नाही शकत की कोणाला आवडतं ना. आता हे थोडं साराव करतेय, पण ठीक आहे. म्हणजे मिसळचं जेव्हा नावं येतात तेव्हा मामलेदार येतच. बाय द वे, आत मी टेबलावरती पाव बघितलाय, त्यामुळे नाशिककरांना एक बरं वाटेल की चला, ब्रेड नाही. कोल्हापूरमध्ये पाव वापरतात. नाही, कोल्हापूरमध्ये पेटी पाव म्हणतात त्याला. ते ब्रेड असतो पण त्याला पेटी पाव म्हणतात. नाशिकवाले पावच, त्यांना स्वप्नात पण पावच येतो नाशिककरांना. आणि पुण्यात ब्रेड. मला काय फरक पडत नाही, मला मिसळ चांगलं असलं की झालं. तुझं काय असं आहे पाव ब्रेड असं काही नाही ना? फायनली मिळालेलं आहे. वा 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 वा, क्या बात आहे. और हा, 2 मिसळ द्या. हा, मीडियम द्या. हाय. अरे थँक्यू. वा वा. अशा रीतीने द मामलेदार आयुष्यात पहिल्यांदाच मी खाणार आहे, आलेली आहे. आणि वा वा वा, रंगरूपावरून तरी छान वाटतंय. मला असं वाटतं आधी नुसती मिसळ खाऊन बघूया. येस, रस्सा आहे त्यात. आय थिंक वाटाणे आहेत, मटारची उसळ आहे, शेव आहे, फरसाण आहे आणि रस्सा आहे आणि कांदा आणि बाकी. आणि हा, पापड्या. मला असं एकदम कोकणातल्या मिसळची आठवण येते. कोकणातल्या बऱ्याच मिसळ ज्या आहेत ना, तिथे म्हणजे वाटाण्याचा रस्सा असतो आणि त्यात पापड्या पण असतात. तर मला आवडते कोकणातली मिसळ. मला असं वाटतं पाव नको, आधी नुसती खाऊयात आपण. प्रामाणिकपणे सांगू, अगदी मला आवडली, खरंच आवडली. त्याचं कारण असं आहे, मी परत म्हणलं की थोडीशी त्याची चव जी आहे ना, ती कोकणातल्या सारखी आहे. खोबऱ्याचा वाटण आहे रश्श्याला, पण झणझणीतपणा आहे. मिडियम नुसती तुम्ही खाऊ शकता एवढी आहे. म्हणजे जे लोकांनी घाबरवलं होतं मामलेदार म्हणजे लय जाळ, असं काही नाहीये. पण आपण मीडियम घेतो ना. आपण स्पायसी घेतली असं तर गोष्ट वेगळी असते. मला ना अति तिखट जळ पण नाही आवडत, कारण मग तुम्हाला चवच येत नाही त्याची. असं होतं. ज्याला खोबऱ्याचा वाटण असतो तसा थोडासा दाट होतो, अदर नुसतं पाणी पळतं असं वाटतं मिसळमधनं. मला पापड्या हा प्रकार आवडतो, कारण त्या ओल्या होतात, आपल्याला चावताना असं मऊ लागतात. वाव. परत हा रस्सा पण बघ ना, दाट आहे तसा, पाणी असं तसा नाही. हाच का होतोय आता, होतोय आपण आणि बघूयात. या तर्रीमुळेच ना चव येते ऍक्च्युअली मिसळ. हा हो.
पण चव आहे, खूप छान चव आहे, सुरेख. म्हणजे माझ्या ज्या अगदी आवडीच्या मिसळच्या याद्या आहेत त्यातली ही वन ऑफ म्हणायला हरकत नाही. ठाणेकर मला खुश करतो म्हणून बोलत आहे, तुम्हाला माहिती आहे. नाही आवडलं तर तोंडावर सांगित असं नाही आवडली म्हणून. पण पहिलाच स्पॉट एका घासात ठाणे प्रवास वसूल. येस, तर हा स्पॉट आवडलेला आहे आपल्याला. तर आता पुढचा स्पॉट कुठला आहे आपला? इथे एक श्रद्धा फरसाण म्हणून आहे जो खूप कमाल आहे. तिथला समोसा आणि भजी खाऊया आपण. मी रीलमध्ये बघितलेला आहे तो. चला. अरे एवढे चालत आलोय, फार घाम आला आणि बंद आहे. पण याचं काय आज मंगळवार आहे, काय बंद असतं का? एक्झॅक्टली नाही, असं नव्हतं. दिल्लीला तर काहीच नाहीये. एक्झॅक्टली. बघा आणि तुम्ही पुणेकरांना नाव ठेवता की कधी बंद करता, दुपारी बंद करताय. ठाण्यात सुद्धा बंद आहे बघा, एवढं लांब चालत आलोय. नाही, कदाचित त्यांचं सगळं सेल झालं असेल, असं पण असू शकतं. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. आता काहीतरी खाऊच यात. ते कुठलं तरी मंडीव दिसतो ना. ऍक्च्युली इकडे रस्त्यातच ना एक चांगला वडापाव आहे जो खूप फेमस आहे. आणि तो असा पानावर देतात, त्याच्यामध्ये ठेचा असतो आणि पिठलं असतं आणि गरमागरम वडापाव. जेव्हा पानावर वडापाव म्हणले तेव्हाच ती कॉन्सेप्ट सोल्ड आहे. तो वडापाव कारण मला खायचा आहे. ठाणेकरांना कळलं असेल मी कुठला वडापाव बोलते. सो लेट्स गो. यस. तर हा आहे गजाननचा वडापाव. वा, हे पण एकदम आयकॉनिक का ठाण्यातलं? येस येस येस, ऑफकोर्स. 1978 पासून आहे इथे. आणि ह्यांची चटणी म्हणजे चटणी बोलताना मला ठेचा आणि त्यांचं ते पिठलं. येस. ओके, तर मुंबईला आलात कसं ओळखायचं? पांढरा शर्ट पांढरा राहत नाही. 5 मिनिटं फक्त चाललोय आम्ही. तर बाय द वे 8 वेळा मागितल्यावर त्याने वडापाव दिलाय मला. आणि याचं कॉम्बिनेशन तू म्हणतेस पिठलं आहे. येस येस. भरपूर आलेलं आहे आणि लोक असे मागून खात होते. वडा खूप भारी आहे आणि ह्याच्यामुळे जास्त मजा येते. एक्झॅक्टली. चटणी आहे का पिठलं आहे यात काय घालतात नक्की माहित नाही. पण डांगर असतं. डांगर तर माहिती आहे, ऐकून नाही ना? नाही. पण डांगर भाकरी सोबत खातात ना. अच्छा. कमेंटमध्ये सांगा की डांगरला पीठ कशाचं असतं पीठ. हां, तर बाय द वे चटणी जी आहे आणि खूप तिखट नाही आहे. नाही. आणि ती खूप कॉम्प्लिमेंट करते. येस. म्हणजे एकतर त्याचं आवरण वड्याचं पातळ आहे, खूप खुसखुशीत आहे आणि भाजीची चव पण अशी खूप तिखट नाही आहे. तर सांगू का, वडापाव आणि मिसळ आम्ही नवीन गावांमध्ये कव्हर नाही करत किंवा शहरांमध्ये. पण मुंबईला असं होऊच शकणार नाही, कारण मुंबईचं कल्चरच वडापावचं आहे. त्यामुळे इथले वडापाव आपल्याला कव्हर करायलाच पाहिजे. भारी आहे, मस्त स्पॉट आहे, आवडला मला. तर हे आहे प्रशांत कॉर्नर. ठाण्यामध्ये जर तुला स्वीट्स कुठे खायचं असेल किंवा सण असेल तर आम्ही सगळे इथेच ह्याच ठिकाणाहून स्वीट्स वगैरे घेतो. म्हणजे प्रीमियम क्वालिटीचे स्वीट्स इकडे मिळतात आणि चाट वगैरे पण छान मिळतो. ठाण्यातला चितळे टाइप्स या असं म्हणायला हरकत नाही. आता काय खाऊ शकतो का? नॉर्मल स्वीट मिळतो. नॉर्मल स्वीट मिळतं म्हणजे तुला खायची इच्छा आहे. हां, एक्झॅक्टली. नॉर्मलच असेल तर म्हणजे असं काही ताजा काय जिलेबी तळतात बिळतात असं काही नाही. मग जाऊ मग आपण दुसरीकडे. त्यांचं आधी छोटं शॉप होतं ऍक्च्युली, पण आता त्यांनी मस्त मोठं ऐकी केलंय. वा, हा असा एकदम टिपिकल स्पॉट दिसतोय. इकडची ना उपवास मिसळ खाल्लीच पाहिजे आणि इथलं पिऊस सुद्धा पिलं पाहिजे. सो पण उपवास मिसळ रोज मिळते का? मिळते. अगदी कधी मिसळ. तर बाय द वे आपण आधी हे वाचूया, रवा मसाला पुरी पातळ भाजी. स्पेसिफिक लिहिलेलं आहे पातळ भाजी. तुम्ही काय एक्सपेक्ट करून जायला पाहिजे? चला. मेन्यू कार्ड विशेष आहे, शुद्ध मराठी भाषेमध्ये. गोड प्रकार असं लिहिलेलं आहे. नंतर पेय, थंडगार पेय. तुला आवडतं पियुष? मी फार पुण्यात मिळत नाही किंवा बाहेर. ऍक्च्युली पियुष हा प्रकार बहुतेक मुंबईतच मिळतो, त्यामुळे पिणं झालेलं नाही. पण मला पियुष आवडेल, ट्राय करायला आवडेल. आणि इथले उपवास मिसळ मस्ट ट्राय आहे. म्हणजे उपवास मिसळ मिळतच नाही. खूप चविष्ट आहे. पुण्यामध्ये काय होतं, तुला जर मूड आला उपवास मिसळ खायचा तर मिळेल असं सांगता येत नाही, कारण त्या दिवशी उपवास लागतो कंपल्सरी, चतुर्थी किंवा काय. इथे 12ही महिने मिळतंय, भारी गोष्ट आहे. सेल्फ सर्व्हिस असावी. एवढं तुम्हाला काय लाड नाही. गोखले नाव आहे त्यांचं. एक उपवासाची मिसळ, एक पियुष. हे रवा मसाला पोळे काय उत्तप्प्यासारखं असतं, आंबवलेलं नाही. ओके, नाही मग एवढंच द्या. आता किती झालं? 35 झाले. हे पण जुनं आहे का खूप? येस. 1935 पासूनचं आहे हे. आणि इथे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जे ब्रेकफास्ट वगैरे असेल किंवा थालीपीठ वगैरे. येस ते मिळतं.
आणि मोस्टली हे मी भरपूर ऐकलंय की उपवासाची मिसळ इतकी कमाल लागते. पण उपवासाची मिसळ हा पदार्थ सहसा मिळत नाही, खूप अप्रूप आहे त्या पदार्थाचं. बरं, छान शेंगदाण्याची आमटी आहे, आय थिंक साबुदाण्याची खिचडी आहे, बटाटा आहे आणि बटाट्याचा चिवडा आहे. खाऊ, सुरुवात करू. छान चव आहे. दाण्याची जी आमटी आहे त्याला दाट आहे ती आमटी. खरं तर पदार्थ म्हणजे उपवासाची मिसळ मी आधी खाल्ली, त्यात खूप गोष्टी टाकतात. म्हणजे उतराळ्याचा खीस पण असतो, खूप साऱ्या, त्यात 3-4च गोष्टी आहेत. पण शेंगदाण्याची आमटी खूपच चविष्ट आहे. आणि पियुष ट्राय करूयात. मुंबईचा पियुष. जास्त गोड नाहीये, प्युअर चव एकदम बेस्ट. ठाण्यातले स्पॉट आवडले आपल्याला आणि असं मला मराठमोळे स्पॉट जास्त आवडतात. म्हणजे दोन्ही मिसळ आवडलेल्या आहेत. ठाण्यात यायचं असेल तर एक मिसळ नाही, ती खाऊन मग इथे यायची. इथला बरडा वडा सुद्धा नक्की ट्राय करा कधी आले तर. आणि एक मटार करंजी म्हणून आहे, ती पण सुंदर लागते. म्हणजे मला असे प्रत्येक पदार्थ ट्राय करावे असेल. आणि मसाला रवा पोळे नावाचा प्रकार, त्यांना विचारलं काय, ते म्हणले आंबवलेलं नसतं, डोशासारखंच असतं. आपण ट्राय नाही केलं, आपल्याला वाटलं की बाकीच्या गोष्टी हव्या. त्या वड्याचा रस्सा पण भारी होता. तर गोखलेच्याच शेजारी हे मंदिर आहे, रावण गर्व हर द्विभुज गणपती मंदिर. आणि ही मूर्ती अशी कुठेच बघितलेली नाहीये मला. मी म्हणजे कमळावरती उभी आहे आणि पगडी घातली, इतकी सुंदर मूर्ती आहे, खूपच छान. तर आपला पुढचा स्पॉट कुठला? थोडी तरतरी आली पाहिजे, चहा घ्यायचा प्लीज. म्हणजे दुपारची वेळ आहे, 1 ते 4 बघा. बाय द वे 1 ते 4 वेळ आहे आणि त्यात आम्ही जागे आहोत आणि शूटिंग करतोय. तुम्हाला एकच छोटं काम करायचंय, सबस्क्राईब करायचंय. वाह. तर हे इराणी कॅन्टीन. फक्त चहाच घ्यायचा ना आपण? चहाच काय खायला नको, परत खायचंय आपल्याला. हा रिसेंटली ऍक्च्युली ओपन झालाय, पण कमाल आहे. म्हणजे इथलं खिमा पाव वगैरे एक नंबर लागतो. म्हणजे मटन खिमा. तू नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आय डोंट नो. तिने मला हे 3 वेळा ऐकवलं की तू नॉनव्हेज खात नाही. पण ठीक आहे, आपण चहा. येस 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 येस. सुरेखा. चहा सारखं दुसरं सुख नाही. नाही मेंदूत असा एकदम ऊर्जा झाली मेंदूमध्ये. हा प्रवास सगळा थकवाच गेला निघून. आणि इराणी चहा म्हणजे इराणी चहा म्हणजे मी काही इराणला गेलेलो नाही, पण ज्या इराणी हॉटेलमध्ये मिळतो ना तशा पद्धतीचा चहा जरी असला तरी तो असा खूप बाहेरच्या इराणीमध्ये मी प्यायलाय ना असं करपलेला वाटतो. पण हा छान आहे. म्हणजे हा त्यांची चहापत्ती वगैरे आणि जो साखर वगैरेचा बॅलन्स जो केलाय, साखर पण जास्त नाही, नसा दूध आटवलं असं दाट एकदम चहा. पण तरी बासुंदीवाला फ्लेवर नाही. बासुंदी चहा सुरेख आहे. हे सोलापूर स्टाईल आहे चहा. सोलापूरमध्ये असंच बनवतात, डिकॉक्शन वेगळं करतात चहाचं. अच्छा. हा, आणि वेगळा फ्लेवर छान येतो ना ऍक्च्युली. बाय द वे हा चहा पिऊन सोलापूर बस स्टँड जवळ एक चहा मिळतो, खूप भारी. अमृततुल्य असंच नाव आहे त्याचं. काय म्हणजे अमृततुल्यच म्हणतात त्याला. सेम तशी मला आठवण आली म्हणजे सोलापूरची. आणि सोलापूरवरती आपण इतके व्हिडिओ बनवलेत, सिरीज आहे पार, प्लीज बघून टाका ती. आपण वेस्टचे बरेच केलेत आता एक्सप्लोअर. आता आपण ईस्टचे करूया. तिकडे पण बऱ्यापैकी मस्त मस्त आहेत असे. चालेल, काहीतरी खाऊ येतात. चला. म्हणजे मी खिमा सोबत हे दिलंय का, पॅटीस दिलंय? पॅटीस असते जे आपण चाट मध्ये खातो ते. हा, तसंच आहे बटाट्याचं, पण त्याच्या आतमध्ये पण चिकनचं स्टफिंग असतं याच्यामध्ये. ओ. सो आपण आलो आहे अनिल खिमा पॅटीसच्या इथे. आणि भरपूर फेमस जागा आहे ही. आणि आता तरी गर्दी खूप कमी आहे इथे, पण जेव्हा वार असतो ना तेव्हा इथे खाऊच शकत नाही तू उभं राहून, अशी गर्दी असते. सो इथला फेमस आहे खिमा पॅटीस. सो आपण तो ऑर्डर केलाय. आता हा तर नाही खाऊ शकत. यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून मी आनंद मानून घेईन. आनंद. येस. आणि हा जो रस्ता आहे तो चिकनचाच आहे. होऊन जाऊ दे. कमाल कमाल. बघा, जे लोक कंप्लेंट करतात की नॉनव्हेज दाखवत नाही, तर दाखवतोय. मग फक्त मी दाखवतोय, बाकीचे लोक खातात. ह्याची टेस्ट पण सटल आहे, म्हणजे अशी खूप स्पायसी वगैरे नाही. म्हणजे कोणीही खाऊ शकतं. पॅटीस बघून म्हणलं की असा व्हेज प्रकार चांगला काही इंटरेस्टिंग खायला मिळेल का आपल्याला? आहे ना. चला, हे इकडे समोरच आहे. ह्यांचं ना हे दिवस म्हणजे 12 वाजेपासून सुरू ठेवतात त्यांचं शॉप. आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंतच असतं, कारण की तोपर्यंत आउट ऑफ स्टॉक होतं त्याचं सगळं.
मला जायचं आहे, मला ट्रेन पकडायची आहे, मी चेंबूरवरून आली आहे, तुम्हाला कळतंय का? असं असं म्हणलं बापरे. हा जो स्पॉट आहे इथे चेंबूरवरून आहे, लांबून लोक येतात खायला. बघूयात कसं आहे. यस, तर हा कुठला स्पॉट आहे? तर हे आहे साईकृष्ण उपाहारगृह. बरंच जुनं आहे हे आणि ह्यांच्याकडे मोस्टली लोक रगडा पॅटीस खायला येतात, म्हणजे कमाल टेस्ट लागतं ते. सो आपण काय मागवूयात माहिती रगडा पॅटीस मागवूया. खाशी काय हा रगडाच आहे. येस. एक रगडा पॅटीस. कधी कधी काही गोष्टी अशा डोळ्यानेच खुसखुशीत दिसतात. त्यांची पॅटीस ऍक्च्युली क्रिस्पी आहे, म्हणजे खाऊन बघ तुला आयडिया येईल. पॅटीस खूप भारी आहे ग. त्याचा पॅटर्नच वेगळा आहे. खूप क्रंची आहे बाहेरून, म्हणजे आतनं कम्प्लिटली मऊ आहे. आणि हे छोले पण आहेत ना, म्हणजे असं जास्त स्पायसी नाही आहेत. आणि हे ना चटणी पण टाकतात वरतून, ग्रीन आणि एक गोड चटणी असते त्यांची ती, आणि त्यात तो कांदा टाकून जो फ्लेवर येतो ना त्याला. चटणी असल्यामुळे मिक्स फ्लेवर तो येतोय. खूप असं ऑथेंटिक चाट असतं ना. एक्झॅक्टली. आणि दुपारी सुद्धा लोक खात आहेत. म्हणजे विचार करतो संध्याकाळी काय असेल. इतक्या ठिकाणी चाट खाल्ले जावं, पण लक्षात राहिले मस्त आहे. हा सगळा पूर्ण ठाणा मार्केट पडतो ईस्टचा. म्हणजे भाजीपाला गेला लोक इथे येतात. सकाळी मग जास्त इथे हो, गर्दी भरपूर असेल. आणि संध्याकाळची पण. हे बघ, हे कैलास. हे कैलास. हो. सो आधी हे भरपूर छोटं होतं ऍक्च्युली, पण आता ह्यांनी भरपूर मोठं केलं आणि खूप लोक येतात इकडे सुद्धा. म्हणजे जे ईस्टचे आहेत ना, ते फेस्टिवल्स वगैरे असेल तर इथे येतात. आणि उन्हाळ्यात मोस्टली फालुदा खायला फक्त लोक इथे भरपूर येतात. सो चला ट्राय करूया. फालुदा ट्राय करूया. येस. कुठला घ्यायचा फालुदा? मिक्स फालुदा ट्राय करू शकतो आपण, तो इथला फेमस आहे. हां, रंग प्रत्येकाचा फ्लेवर्स आहेत ऍक्च्युली. ते खाली स्ट्रॉबेरी आहे, हा पिस्ता आहे, हा मँगो आहे आणि हा केसर असेल आय गेस. आणि इथे मलाई काय आपलं रबडी असते ती आहे, आणि खाली ती शेव असते ती. छान वाटतं, असं बघून पण छान वाटतं. त्या ग्लासामध्ये येतो ना, आणि त्यात पेपरच्या ग्लासात दिला ना फालुदा, डोकंच फिरतं, काहीच कळत नाही काय आतमध्ये. हां, राईट. वा, बघ. खाऊयात. सगळ्या मिक्स कुल्फी आहेत. मग मी आता काय करतो, सगळे ऑनेस्ट रिव्ह्यू पाहिजे मला ह्या बाबतीत. येस येस, एकदम ऑनेस्ट. आपले सगळे ऑनेस्ट असतात. बंद होतात डोळे. वा वा, सुखद आहे ना. मेडिटेशन आहे एक प्रकारचं. खूप छान चव आहे बाय द वे. बऱ्याच वेळा गोड करतात खूप जास्त. राईट. क्वालिटी तेव्हाच कळते. आणि कुठे वरती तो असा थर येतो ना, तो थर नाही येते. म्हणजे चांगल्या क्वालिटीचं रबडी आणि कुल्फी आहे लगेच कळते. रोज पण याच्यामध्ये. आणि केवढी आहे क्वांटिटी, म्हणजे एक खाल्लं की डन आहे आयुष्य. हो. आणि चांगली होतं. बऱ्याच वेळा शेवयाच खूप असतात, हो, म्हणजे हो. गार, त्या कंटाळवाण्या होतात. शेवया एकदम खाली आहेत. मेन कुल्फीच जास्त आहे. ही कुल्फी तोडून बघायची, खूपच घट्ट आहे. झकास. आवडलेलं आहे आपल्याला. आपले बरेच स्पॉट अजून शिल्लक असतील ना ठाण्यातले? बरेच आहेत ऍक्च्युली, पण आय होप जेवढं आपण एक्सप्लोर केलं तुला आवडलं असेल. खूप जास्त आवडलं. आणि विशेषतः मिसळ मला कायम लक्षात राहील, कारण ऐकून होतो ज्या मिसळबद्दल आणि ती पहिल्यांदा ट्राय केली. आणि मला असं वाटतं की फिश थाळीचं पण कल्चर ठाण्यामध्ये खूप जास्त आहे. बरेच आहेत ऍक्च्युली. ठाण्यामध्ये खवय्ये बरेच आहेत, त्याच्यामुळे फूड एक्सप्लोर करायला इकडे बरंच काही काही आहे. आणि जर सी फूड खायचं असेल तुम्हाला तर मालवण तडका म्हणून एक आहे वेस्टला. कमाल फूड मिळतं तिकडे, क्वांटिटी पण कमाल आहे. आणि एक हेमंत म्हणून आहे सी फूडचं, ते सुद्धा कमाल आहे. तिकडे नक्की व्हिजिट करा. उर्मिलाला जर घेऊन आलो तर परत त्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करूयात. पण आजचे सगळे व्हेजिटेरियन मला जे स्पॉट्स होते खूप जास्त आवडले. मिसळ खूप जास्त आवडली आणि शेवट पण फालुदा लय भारी झालेला आहे. ग्रेट. तर असेच आपण इंटरेस्टिंग व्हिडिओ दर बुधवारी घेऊन येणार आहोत. आता आपण मुंबईत येत आहोत, अजून मुंबईच्या आत जाणार आहोत. मग दादर सगळ्याच गोष्टी तुमची रिकमेंडेशन्स मला प्लीज कमेंटमध्ये सांगत राहा. आणि पेज आहे तुझं? येस, माझं पेज आहे भुक्कडगल म्हणून, नक्की फॉलो करा. त्यात तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन स्पॉट बरेच मिळू शकेल, कारण की कट्टर नॉन व्हेजिटेरियन फूड आपल्याकडे ऑप्शन्स बरेच आहेत. सो नक्की फॉलो करा. प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे ती. तर येस, तर भेटतात पुढच्या बुधवारी आणि रविवारी सुद्धा. तोपर्यंत हॅपी जर्नी.